सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी। आज 1 मे पासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात। एकराला 25,000 रुपये पीक विमा वाटप सुरू। या 30 जिल्ह्यांमध्ये यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासा। जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज 1 मे पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होत आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता अनेक शेतकरी बांधवांना SMS देखील इथं आलेले आहेत, तर लगेच तुम्ही तपासा। तर आता यामध्ये नागपूर आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे, याचप्रमाणे प्रति एकराला 25,000 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे। यामध्ये नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, बुलढाणा, जालना, परभणी, नांदेड, लातूर, तर अशा जिल्ह्यांमध्ये, याचप्रमाणे बीड, तर अशा अनेक जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे। तर आता प्रति हेक्टरी जे काही मदत इथं मिळत आहे 17,000 ते 25,000 रुपये। जर तुमचं जास्ती नुकसान भरपाई असेल तर आता पहिल्या टप्प्यांमध्ये पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे। तर आता कोणत्या शेतकरी बांधवांना इथं पैसे जमा होत आहे? ज्यांनी खरीप पीक विमा भरलेला आहे, याचप्रमाणे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, पिकाची नोंद केलेली आहे, त्याचप्रमाणे अशा शेतकरी बांधवांना यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, यानंतर कांदा असेल, मक्का असेल, भाजीपाला असेल, तर अशा शेतकरी बांधवांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे यामध्ये 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात। तर आज 1 मे आजपासून जे काही शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होत आहे, नागपूरमध्ये 42 कोटी रुपये आलेले आहे, मंजूर झालेले आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। आजपासून ते 7 ते 15 दिवस देखील इथं लागू शकते। ज्या जिल्ह्यातील पंचनामे कंप्लीट झालेले आहे तर अशा शेतकरी बांधवांना पैसे इथं येत आहे। आता नागपूरमध्ये जे काही आपण दाखवल्याप्रमाणे 42 कोटी रुपये मंजूर होऊन वाटप सुरू झालेलं आहे। अमरावतीमध्ये 48 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 56 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 34 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 51 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 39 कोटी रुपये, वाशिममध्ये 27 कोटी रुपये, जालन्यामध्ये 44 कोटी रुपये, परभणीमध्ये 46 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 23 कोटी रुपये, नांदेडमध्ये 58 कोटी रुपये, लातूरमध्ये 37 कोटी रुपये, यानंतर बीडमध्ये 61 कोटी रुपये, उस्मानाबादमध्ये 29 कोटी रुपये। तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा जमा होण्यास सुरुवात। यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 कोटी रुपये, जळगावमध्ये 41 कोटी रुपये, धुळेमध्ये 22 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 18 कोटी रुपये, नाशिकमध्ये 36 कोटी रुपये, अहमदनगरमध्ये 47 कोटी रुपये, पुणेमध्ये 25 कोटी रुपये, साताऱ्यामध्ये 19 कोटी रुपये, सांगलीमध्ये 21 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 43 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 17 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 31 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 16 कोटी रुपये, गोंदियामध्ये 14 कोटी रुपये, भंडारामध्ये 15 कोटी रुपये, पालघरमध्ये 10 कोटी रुपये। तर आता तब्बल जे काही 1219 कोटी रुपयाचा पीक विमा या 30 जिल्ह्यांमध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात। तर आज 1 मे पासून शेतकरी बांधवांना किती मिळत आहे? 25,000 रुपये हेक्टरप्रमाणे। जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर आता हा जो पीक विमा आहे ते कोणत्या शेतकरी बांधवांना जमा होत आहे? ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, अतिवृष्टी, दुष्काळी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांनी वेळेत म्हणजे 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, त्याचप्रमाणे ज्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, पीक विम्याच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचं नाव आहे तर अशांना पैसे तर येत आहे। पूर्ण 25,000 रुपये कोणत्या शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे? ज्यांचं 50% जास्त नुकसान आहे, पंचनामे पूर्ण झालेले आहे, पीक विमा कंपनीकडून मंजुरी झालेली आहे आणि पीक विम्याचा फॉर्म जो आहे त्यांचा अप्रूव्हल आहे। तर आज 1 मे पासून त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात। तर पुढील काही दिवस, तर यामध्ये 7 ते 15 दिवस देखील लागू शकते। तर आता हे तुमच्या जिल्ह्यातील अप्रूव्हलवर आहे, म्हणजे आता तुमच्या जिल्ह्यातील ज्यांचे जिल्ह्यातील सर्व पहिले आधी कंप्लीट झालेले आहेत तर अशांना पीक विमा आधी जमा होत आहे। तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर आणि पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे। प्रति माननीय पीक विमा कंपनी, यामध्ये आपलं तालुका लिहा, जिल्हा लिहा, याच पद्धतीने ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या। त्याचप्रमाणे व्हॉट्सअप नंबर आणि एक हेल्पलाईन नंबर जाहीर झालेला आहे, यावरती तक्रार केल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला पीक विमा जमा होईल। तर आता पीक विमा रक्कम खात्यात न जमा झाल्याबाबत अर्ज, महोदय मी खालील सही करणारा अर्जदार, यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, राहणार, तालुका, जिल्हा, वर्ष लिहायचं आहे की तुम्हाला कधीचा मिळालेला नाही, 2025 असेल, 26 असेल, 27 असेल, जे काय असेल ते लिहायचं आहे। तर आता शेतातील पिकाचे नाव लिहायचं आहे, सोयाबीन, कापूस आहे। तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जसाच्या तसा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। याचप्रमाणे तुमची खालीलप्रमाणे माहिती लिहायची आहे, शेतकऱ्यांचे नाव, गट क्रमांक म्हणजे आपला सर्वे नंबर लिहायचा आहे, पिकाचे नाव, सोयाबीन, कापूस, तूर, गहू, हरभरा जे काय असेल, खरीप असेल किंवा रब्बी असेल,
आता पॉलिसी क्रमांक जे की पीक विमा पावतीवर अप्लिकेशन आय डी राहते, अप्लिकेशन आय डी ते तुम्हाला इथं लिहायचे आहे. बँक खाते क्रमांक लिहा, मोबाईल नंबर व्यवस्थित लिहायचा आहे. यानंतर सर्व डिटेलमध्ये इथं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स जोडा, बँक पासबुकची झेरॉक्स जोडा, पीक विम्याची पावती जोडा, सातबारा जोडा, आठ जोडा, पीक विमा नुकसान भरपाई जर त्याचे फोटो असतील तर ते जोडा. आता जर तुम्हाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांसाठी 14447 तर या पीक विम्याच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि तक्रार नोंदवा. तर ज्यांना कोणाला पीक विमा अप्रूव्हल झाला का रिजेक्ट झाला का हे पाहायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर इथं आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती हाय पाठवा. सविस्तर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तर आता बरेच दिवसांपासून जो काही रखडलेला पीक विमा होता तर 1219 कोटी रुपयाचा पीक विमा आज 1 मे पासून जमा होण्यास सुरुवात. तर येत्या 7 ते 15 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात व सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे, तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे.